स्वारगेटमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेला बलात्कार, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी आजोबांनी 14 वर्षाच्या नातीला पैशांसाठी विकल्याची घटना आणि आता पुन्हा त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाजिरवाणा प्रकार उघडकीस आलाय। एका 19 वर्षीय तरुणाकडून एका 36 वर्षीय महिलेवर शरीर सुखाच्या मागणीला नकार दिल्यामुळे सपासप वार केल्याची घटना घडली आहे। या महिलेवर झालेल्या वारामुळे तिला तब्बल 280 टाक्यांचा न सहन होणारा घाव हा सहन करावा लागलाय। डोकं आणि मन सुन्न करणारी ही घटना आहे। तर या प्रकरणी नेमकं घडलंय काय ते पाहूयात। रविवारी म्हणजेच 2 मार्चला दुपारी ही महिला शेतामध्ये काम करत होती। त्याच वेळी तिला अभिषेकचा फोन आला। तो फोनवर तिला म्हणाला की एकतर तू माझ्या बरोबर झोप, नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे। हे त्या नराधमाचं बोलणं एक महिला ऐकून तरी कशी घेणार, म्हणून तिने रागात त्याचा फोन कट केला। संध्याकाळी ही महिला शेतातलं काम संपून रस्त्याने जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्या नराधमाने तिची वेणी ओढली आणि तिचं डोकं हे दानकन दगडावर आपटलं। मला काही समजायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरनं चेहऱ्यावर वार केला। मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने गळ्यावरच वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार केले। पाठीवरचा वार तर मानेपासून मांडीपर्यंत आहे, त्यात माझे कपडे सुद्धा फाटले आहेत। त्याने वार केल्यानंतर माझं रक्त काही थांबत नव्हतं। त्यातच त्यानं मोठा दगड उचलला आणि माझ्या खालच्या भागावर मारला। मी आणखीनच विवळले तर त्याने दुसराही दगड माझ्या तोंडावर मारला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारच झाला। शुद्धीत आले तेव्हा डोळा पण उघडत नव्हता। दोन्ही हाताला सलाईन लावलं आहे। कसा तरी मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला। सगळं अंग दुखतंय पण रडून उपयोग नाही, असं या पीडितेने सांगितलंय। माझ्यावर त्याने एवढे वार केले की डॉक्टरला गोधडीवाणी माझं अंग शिवावं लागलंय, असंही ही पीडिता म्हणाली आहे। हे टाके शिवण्यासाठी दोराच 22,000 रुपयांचा लागलाय। एकही अवयव असा नाही की जिथे फाडलेलं नाही। त्या घावांमुळे अंगावर आगडोंब उठलाय। सहन होत नाही पण रडताही येत नाही, कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीनच आग उठते। आता मी करू तरी काय, असं वेदनेने सुन्न झालेल्या त्या महिलेने सांगितलंय। एकीकडे होणाऱ्या वेदना आणि दुसरीकडे अंगाची लाहीलाही होत असताना साधा रडताही येऊ नये अशी असलेली तिची हतबलता, तिच्या न सहन होणाऱ्या वेदना या सगळ्यांसमोर मांडून जात आहे। पीडित महिलेच्या शरीरावरती झालेल्या वारांमुळे तब्बल 400 मिली रक्त तिचं वाया गेलंय। या महिलेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, मात्र अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने आतापर्यंत तिला 5 बाटल्या रक्त हे शरीरामध्ये चढवावं लागल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे। या घटनेतील नराधम अभिषेक तात्याराव नौपुते मात्र हे सगळं घडल्यानंतरही संपूर्ण गावात काही घडलंच नाही अशा स्थितीमध्ये फिरत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश देखील दिसला नाही। अतिशय क्रूरतेने त्याने हा डाव साधलाय। या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडी जरी सुनावली तरी या नराधमाच्या वासनेपायी त्या स्त्रीला मरणाशी झुंज द्यावी लागत आहे, हेही तितकंच खरं आहे। आता या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे।